चुकीचे फ्रॉड नाके तुम्ही तयार केलेले ना ते ताबडतोब बंद करा. पोतेच्या पोते पैसा तुम्ही घरी नेताय. आणि हे आणि असेच प्रश्न त्या नेपाळमध्ये पण होते बरं का. आणि तिथला युथ चिडला. तो युथ आज पस्तावा करतोय. हातानेच आम्ही आमचा देश जाळला. ते पस्तावा करतायत आज. आपल्या युथला ही वेळ आणू नका. आपल्या युथच्या डोक्यामध्ये ही वेळ आणू नका. ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची पण आहे बरं. आम्ही सगळे 288 आमदार दोषी धरतोय. आम्ही 545 खासदार दोषी धरतोय बरं. राज्यसभेचे 200 दोषी धरतोय बरं का. राज्यसभेचे खासदार आणि 78 विधान परिषदेचे आमदार आम्ही तुम्हाला सगळ्यांना दोषी धरतोय बरं का. आणि सगळ्या पक्षांचे अध्यक्ष, सगळ्या पक्षांचे नेते, पुढारी तुम्हाला आम्ही दोषी धरतोय बरं. हे बंद करा. रस्त्यात नागरिकांना अडवून वाहनं आडवे पाडून वाहनं सीज करून वाटेल तसं नरडं आवळून रक्त पिताय वाहन धारकांचं तुम्ही. जेव्हा की त्या वाहनांना वाहतूक नियमनामध्ये तुम्ही मदत करायची आहे, जेव्हा की त्या वाहनांचे सगळे कागदपत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांना मदत करायची आहे आणि त्यातनं जो येईल तो खरा 1 नंबरचा महसूल तो गोळा करायचा आहे. हे तुमचं कर्तव्य. म्हणजे वाहतूकदारांना, वाहतुकीला रक्षण आणि रक्षकाची भूमिका तुमची आहे. पण तुम्ही भक्षकाच्या भूमिकेत आहात. तर हे भक्षण आम्ही फार दिवस सहन करणार नाही. आणि भक्षकांनो, तुम्हाला रक्षकाच्या भूमिकेत आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मी येतोय उद्या लातूरला. हे पोरं जे बसलेले आहेत ना, लातूर जिल्हा युवा मोटर चालक मालक संघाचे पोरांनो, मी येऊन राहिलो बरं. आपण देश सुधरवू. आपण हे बिघडलेले भ्रष्टाचारी जे आहेत ना, काम चुकार भ्रष्टाचारी, या देशद्रोह्यांना धडा शिकवायला आम्ही येतोय नाशिकला. आरटीओच्या गेटवर आम्ही सगळा भ्रष्टाचार बंद केलेला आहे. लातूरच्या गेटवरचा आरटीओचा तो पण भ्रष्टाचार आम्ही बंद करणार आहे. त्यासाठी मी येतोय. लातूरच्या आरटीओच्या लोकांनो, सावधान, संभालो अपने आपको. लातूरकर येत आहे तुझ्या आरटीओ मध्ये आणि काहीतरी चुकून रेड हँड पकडले जाऊ नका बरं. 12च्या भावात जा. वंदे मातरम.